आज सकाळी 6:30 वाजता कुणीतरी हा जाणून बुजून खोडसाळपणा केलेला आहे। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे आणि म्हणूनसाठी या ठिकाणी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु या शासनाने जे काही कृत्य ज्याने केलंय त्याला शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे। जर लवकरात लवकर त्याला शोधून नाही काढला तर शिवसैनिक रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही। मी इथं आल्यानंतर बघतो तर या ठिकाणी CCTV कॅमेरे पण बंद आहे असं मला समजलेलं आहे। जर दादर सारख्या विभागामध्ये जर कॅमेरे जर काम करत नसतील तर या महाराष्ट्राची अवस्था काय? आणि या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज राहिली कुठे? आणि म्हणूनसाठी या शासनाने ताबडतोब हे जे काय कोणी कृत्य केलंय त्याला शोधून काढणं ही शासनाची जबाबदारी आहे। महाराष्ट्रात विविध प्रश्नाचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा प्रकार केला असं वाटतं? नाकारता येत नाहीये। कुठंतरी लक्ष विचलित व्हावं म्हणूनसाठी देखील हे कृत्य केलं असेल हे नाकारू शकत नाही।